नमस्कार, मी तेजश्री पोखरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक ट्रेनर आहे. यूट्यूबवरती आपण बऱ्याच वेळा होपोनो प्रेयर चे व्हिडिओ पाहिले असतील, ही प्रेयर ऐकली असेल. तर ज्यांना कोणाला ही प्रेयर माहिती नाही आहे त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये आणि सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. तर होपोनो प्रेयर ही एक हवाईयन टेक्निक आहे. म्हणजे अंदमान निकोबार जशी बेट आहे तसं हवाईयन हे एक बेट आहे. तर ह्या बेटावरती डॉक्टर ह्यू लेन यांनी ह्या होपोनो प्रेयरचा प्रचार आणि प्रसार केला. तर डॉक्टर ह्यू लेन हे एक सायकॅट्रिस्ट होते. त्यांना जेव्हा एक मेंटल वॉर्ड असाइन करण्यात आलं त्यांच्या रिसर्चसाठी, त्यांच्या हीलिंग प्रोसेससाठी, तेव्हा त्यांनी ह्या टेक्निकचा कसा उपयोग केला हे आपण जाणून घेऊया. जे वॉर्ड त्यांना असाइन करण्यात आलं होतं, इट वॉज नॉट नॉर्मल वॉर्ड. ते एक क्रिमिनल म्हणजे क्राईम पेशंट्सचं वॉर्ड होतं, ज्यांनी खूप सारे मोठे गुन्हे केले आहेत अशा पेशंट्सचं ते वॉर्ड होतं. मग जेव्हा डॉक्टर ह्यू लेन हे फर्स्ट टाइम त्या वॉर्डला व्हिजिट केलं त्यांनी, तेव्हा ऑलरेडी तिथलं वातावरण म्हणजे खूप दूषित होतं. तिथला स्टाफ, तिथले नर्स, डॉक्टर ऑलरेडी खूप डिप्रेस्ड होते आणि त्रस्त होते त्या पेशंटच्या एकंदरच बिहेवियरमध्ये. त्यामुळं अजून या डॉक्टरांची जेव्हा डॉक्टर ह्यू लेन यांची तिथे जेव्हा एंट्री झाली तर तिथल्या बऱ्याच नर्सेसची अशी थॉट प्रोसेस होती की आले अजून एक डॉक्टर आले, आता हे काय आपल्याला लेक्चर देतील, आपल्याला समजावतील, हे असं करा तसं करा, हे मेडिसिन्स वापरा ते वापरा आणि चालू होईल परत लेक्चर. बट डॉक्टर ह्यू लेन यांनी असं काहीही न करता त्यांनी सगळ्या पेशंट्सचा फाईल मागवल्या. त्यांनी त्या सगळ्या पेशंटच्या फाईल्स गो थ्रू केल्या, त्या डेटा सगळा ॲनालायसिस केला आणि जस्ट बाय सिटिंग इन द ऑफिस दे स्टार्टेड गिविंग होपोनोपोनो म्हणजे हिलिंग त्यांना त्या पेशंट्सला द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि रोज हे डॉक्टर हे त्यांची जी स्ट्रॅटर्जी होती ते करत होते. फक्त त्या पेशंटच्या फाईल ओपन्स करायच्या आणि बाय क्लोजिंग आईज आणि ते हिलिंग त्यांनी ते ह्या प्रेयर थ्रू होपोनोपोनो प्रेयर थ्रू त्यांनी हिलिंग स्टार्ट केलं होतं. जसे दिवस जाऊ लागले तसे त्या वॉर्डमधलं म्हणजे एकंदरच वातावरणात खूप बदल होऊ लागले. त्या पेशंटच्या बिहेवियरल पॅटर्नमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसू लागले. सकारात्मकता तिथे खूप वाढू लागली आणि मग एक एक पेशंट असं रिलीज होऊन फायनली ते वॉर्ड बंद झालं. म्हणजे इतकी ती पॉझिटिव्ह प्रेयर आहे. तर खूप सोपी प्रेयर आहे. जस्ट 4 मॅजिकल वर्ड्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. तर ह्या होपोनो प्रेयरच्या डिटेल माहितीसाठी तुम्ही यू कॅन गो थ्रू द बुक झिरो लिमिट्स. या बुकमध्ये त्याची डिटेल माहिती आहे आणि ह्या होपोनो प्रेयरचा माझ्या आयुष्यावरचा इम्पॅक्ट मी शेअर करते. इन 2015 फर्स्ट टाईम मी ही जेव्हा प्रेयर माझ्या स्वतःसाठी वापरली होती, हील केलं होतं, तेव्हा माहिती नव्हतं की तिचं नाव होपोनो प्रेयर असं आहे. त्याला होपोनोपोनो म्हणतात. आय फील आय एम व्हेरी फॉर्च्युनेट कारण आय एम हॅव्हिंग अ फ्रेंड इन माय लाईफ. शी इज माय फर्स्ट स्पिरिच्युअल गुरु असं मी तिला म्हणते. जेव्हा मी माझ्या 2015 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी डिस्कस करत होते लाईफचे काही एरियाज होते, तिथले प्रॉब्लेम शेअर करत होते, शी जस्ट आस्क्ड मी टू क्लोज युअर आईज अँड से दिस वर्ड्स. तेव्हा माहिती नव्हतं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. मग डोळे बंद केले आणि अशा काही ज्या अनपेक्षित आणि वाईट घडून गेलेल्या घटना असतील त्या आठवल्या आणि स्वतःला इमॅजिन केलं आणि मग जस्ट चालू केली ती प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. मग ही प्रेयर मी जेव्हा मला स्वतःला हील करण्यासाठी वापरली, एक दोन मिनिट्स आम्ही हिलिंग करत होतो आणि झालं. आणि मग हिलिंग झाल्यानंतर म्हणजे त्यावेळेला
अश्रू डोळ्यातून इतके ॲटोमॅटिक वाहत होते, कळत नव्हतं. मी ती प्रेयर म्हणत होते, इतक्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिला म्हटलं, आमचं जेव्हा झालं वी वाउंड अप, तेव्हा मी तिला म्हटलं की अगं मी जेव्हा आपण हे करत होतो तेव्हा मी मुद्दामून कुठे रडले नव्हते, पण हे अश्रू इतके सहज आणि इतके वाहत होते, मला काही समजत नव्हतं. देन शी सेड की ही एक सिम्बॉल आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा कुठल्या हिलिंग टेक्निक्स वापरता, टूल्स वापरता, तेव्हा डोळ्यातून पाणी निघणं, अश्रू वाहणं, ह्या काही जे सिम्पटम असे बरेच काही जे सिम्पटम्स असतात की तुम्ही रिलीज होताय, तुम्ही इमोशनली लाईटर होताय, हे शो करत असतात. सो वाटलं की ज्या छोट्या छोट्या टेक्निक्स वापरून आपलं आयुष्य बदलू शकतो, अशा तुमच्याबरोबरच शेअर करूया. सो ट्राय होपोनो टेक्निक फॉर युअर सेल्फ. इमॅजिन करा तुम्ही स्वतःला जी घडलेली अप्रिय घटना आहे त्याच्यात तुम्ही स्वतःला जसं कसं इमॅजिन करू शकता ते इमॅजिन करा आणि जस्ट से, हे स्वतःला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. आणि पहा 2 मिनिटांनंतर हाऊ डू यू फील, तुमचं तुम्हाला कळेल. धन्यवाद.